तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. नाही, बरोबर आहे ना. त्या मला चिल्लरच समजतात, कारण त्या मोदींनाच ठोक समजतात, चिल्लर आणि ठोक. त्यामुळं आम्ही चिल्लरच आहोत. राहिला विषय की त्या किती महान आहेत, कारण सी ग्रेडच्या पॉप्युलर त्या हिरोईन आहेत, त्यामुळे त्या ग्रेटच असणार. सी ग्रेड पिक्चरच्या पॉप्युलर हिरोईनकडून ग्रेटच असणार त्या, कारण पडद्यावरच्या तारांकित आहेत त्या. त्यामुळं आम्ही तर त्यांच्या दृष्टीने चिल्लरच आहोत. त्यामुळे आम्ही चिल्लर आहोत. राहिला हिरवा साप, हिरवा साप हा बिनविषारी असतो, हे जरा शोधा म्हणा जरा. हिरवा साप कधी विषारी नसतो. जे गवाऱ्या रंगाचे असतात ते विषारी असतात. गवार कलरचे गवाऱ्या तर ते विषारी असतात. त्याचाही अभ्यास करून घ्या, त्याचं उत्तर त्यांना मिळेल. केंद्रीय अध्यक्षांना ट्रोल केलं जातं, तुम्ही कसं बघता? तुमचे केंद्रीय अध्यक्ष जे आहे त्यांना ट्रोल केलं जातं मोदींच्या. नाही, आमच्या अध्यक्षांनी जे वस्तुस्थिती मांडली ती खरी आहे. हे आमचे अध्यक्ष एका म्हणजे दलित समाजाचे आहेत म्हणून त्यांना ट्रोल करताय. आणि सुब्रमण्यम स्वामींनी तुमच्या पंतप्रधानावर वाटेल ते बोललेत, तर महिलांबद्दल बोललेत, पंतप्रधानावर बोललेत. तर त्यावेळेस तुमचं तोंड काय शिवलं होतं? कोणी शिवलं तुमचं तोंड? तुमच्या तोंडाला कोण चिकटपट्टी लावली? त्यावेळेस तुम्ही का बोलत नाहीत? तुमच्याच पक्षाचा एक नेता महिलांचा अवमान करतो, महिलांच्या असणारं वाटेल ते पंतप्रधानाचं नाव घेऊन बोलतो, त्यावेळेस तुम्हाला काहीच वाटत नाही, त्यावेळेस लाज वाटत नाही. आणि आमच्या एखाद्या नेत्याने जर तेही दलित नेता म्हणून त्यांच्यावर तुम्ही तुटून पडताय. दलित नेत्यांनी एक वक्तव्य केलं, तेही सत्यतेला धरून केल्यामुळं जर ते वक्तव्य केलं असेल तर त्याचा जर भारतीय जनता पक्ष किंवा त्या पक्षाची भूमिका असेल तर मला वाटतं की ही दुपट्टी भूमिका आहे. आणि या दुपट्टी भूमिकेतून ते बोलत आहेत, त्याच्यातून आमच्या नेत्यांना आणि आम्हाला त्याच्या बोलण्याचा काही परिणाम होणार नाही. हे बघा, गुन्हेगार कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, याला आणलं, त्याला धार्मिक रंग देण्याचं काम काही नालायक करंट्या लोकांनी केलं. पण वस्तुस्थिती तशी नसते. तो गुन्हेगार असतो. या ठिकाणी परतवाड्याच्या ठिकाणी झालेली घटना ही निश्चितच ही दुर्दैवी घटना, ही कोणी सहन करणारी घटना नाही आहे. परंतु जी मंडळी आज ही घटना घेऊन पुढे येत आहे, त्यावेळेस खरातचं प्रकरण आलं होतं, किंवा आता परवा मोजरीचा तो एक तो प्रचारक आहे विश्व हिंदू परिषदेचा, त्यावर बोलायला तयार नाही. तिथे त्यांची तोंडं शिवली जातात, तोंड बंद होतात. हे कोणी या महिलांचं शोषण करणार असेल, बलात्कार करणार असेल, महिलांचा अवमान करणार असेल, या किंवा मुलींचा हे असेल, आज महाराष्ट्रामध्ये 4,67,000 महिला गायब आहेत. त्यावर कोण बोलत आहे? कोणी बोलायला तयार नाही. रोज 4 लहान मुली आणि 3 महिलावर अत्याचार होताना दिसतोय आम्ही, अल्पवयीन मुलीवर. 7 महिला बळी पडत आहेत रोज. यावर कोण बोलत आहे? पुढे महिला सुरक्षित आहेत. म्हणून जिथे मणिपूरमध्ये यांची भूमिका वेगळी, महिलांना त्या तरुणींना रस्त्यावर कपडे काढून निवृत्त फिरवलं गेलं, त्यावेळेस हे बोलले नाहीत. हाथरसमध्ये बोलले नाहीत. जे बलात्कारी आहेत त्यांची मिरवणूक काढली त्यावर ते बोलत नाहीत. त्यामुळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भोंदूगिरीला ऊत आला आहे, अंधश्रद्धेला ऊत आला आहे, धर्मांधतेला ऊत आला आहे, देवाच्या धर्माच्या नावाने काही खपवून घेणं सुरू आहे. काल एक पाहिलं तुम्ही त्याला पकडून नेताना, तो तर मुलंच करून द्यायला तयार होता तोडके सांगून. काही चाललं आहे हे देवाच्या नावाने, आणि हे संपूर्ण धार्मिक विष पेरून चाललेला आहे. परतवाड्याचा विषय हा अत्यंत दुर्दैवी विषय आहे. त्याच्यावर कारवाई सक्त झालीच पाहिजेत. आणि याला कुठेही धार्मिक भावना कोणाच्या हे होणार नाही, त्याला गालबोट लागणार नाही, अशा पद्धतीनं ह्या प्रकरणाकडे बघून कारवाई केली पाहिजे. असं आहे, तक्रार तर दिलीच पाहिजे. तक्रार दिल्याशिवाय पुढची कारवाई पोलिसांना सुद्धा एव्हिडन्स मिळणार नाही. खरातमध्ये हिंमत केली महिलांनी, त्यामुळे ते प्रकरण मोठं झालं आणि कारवाई मोठ्या प्रमाणात झाली. इथे सुद्धा अशा विकृतीला खतपाणी न घालता पूर्ण मला वाटतं की सगळ्यांनी हिंमत दाखवावी आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी पुढे यावं अशी आमची विनंती आहे. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे?
दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।